श्री गुरुचरित्र अध्याय 11 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनिया अम्मासी सांग स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे एकवत्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी व्रतांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची शनी प्रदोष सर्वेश्वरासी पूजिता पूजित होती गुरु उपदेशी देह वासना असतात येसी पंचत्व पावली ते वेळी झाला जन्म पुढे तिसी करंजनाम नगर उत्तर देशी वाजसने शाखेसी प्रकुळी जन्मली जातक वर्तले तियसी नाम अंबा भवानी ऐसी आरोपिती स्नेहसी माता पिता परियसा वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्ने विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नाम तया माधव जान तयाशी दिदली कन्यादान अतिप्रीती करोनिया तया माधव विप्रा घरी शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे पूजा करी ईश्वराची दंपती उभय वर्गासी एक उभय वर्ग एक मानसी प्रदोष पूजा अति हर्षी करीती भक्ती पुरस्वर मंदवारी त्रयोदशीची पूजा करीती अति विशेषी संवत्सरे झाली षोडशी अंतर्वर्तनी झाली एका मास तृतीय पंचमेशी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम डोहाळे होती ती अशी ब्रह्मज्ञान बोलत असे ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओंकार शब्दे म्हणत तसे अलौकिक पाहुणी तटस्थ झाले लोक अभिनव म्हणून त्यावेळी जात कर्मे करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न संवत्सर पाहुणी सांगती ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त परवा असे विशेष कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु होईल सकळिका याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल प्रमाणेशी चिंतामणी याचे कारण अष्ट ही सिद्धी याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी याचे घरी राहती एक द्विजोत्तमा न होती अशी गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्र पतित पुनीत होतील परियसी होईल हा अवतारी पुरुष अम्मा दिसत असे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हणून करीती नमस्कार सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीती वार्ता फाकली नगरात अभिनव देखील म्हणत उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकळ जन नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी माया मोहजनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतारे दृष्टी केवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस 10 झाली आवरी नामकरण संस्कारी ठेविता झाला जनक द्विजोत्तम शाल ग्रामदेव म्हणत जन्म नाम झाले प्रख्यात नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करी प्रीती करी माता म्हणत असे एरी न पुरे क्षीर बाळकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळावी का आपला स्तनपान द्यावया अथवा अना अजा एक आपले स्तनन शमे भूक ऐकोनी हसे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य करे स्तनी स्पर्श होताची करा 32 धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी विस्मय करीती जनक जननी प्रकटन करीती गौप्य गुणी नमन करीती बाळका चरणी माता होय खेळविती पाळण्या घालूनी बाळकासी पर्यंत गायी अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी वर्धता झाला संवत्सरी न बोले बाळकवनासी माता बोले कुमारासी बोले ओंकार शब्द म्हणे तसे चिंता करीती से मानसी मुके होईल म्हणून पुसती जाण ज्योतिषासी बोलणे काय यासी उपाय करेल यासी विशेषी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्कवारी अश्वस्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा एक मनती होईल मुके याशी शिकवावे बरव्या विवेके बाळ बोलू शके मनोनी सांगती विनोदे हसोनी ओंकार उच्चारी बाळ आणि नेने बोल केवळ विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी एक मनती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सकळ जाणूनी न बोल कोण्या गुणे काही केली न बोले सुता चिंता करीती माता पिता पुत्राशी झाली वर्ष साता मुका झाला दैव योगे 7वे वर्षी कुमारासी योग्य झाला म्हणजे कुस्ताती समस्त ब्राह्मणासी केवी करावे म्हणून विप्र म्हणती तयावेळी संस्कारावे ब्राह्मण कुळी उपनयना वेगळा अष्टवर्षी होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चिती दैव कैसे दैव झाले अम्मा कैसे दैव आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशी शिवासी पूजले वाया गेले म्हणत असे ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा जवळी येता येऊनी बाळका संभोगितसे मातेसी घरात जाऊनी ते वेळी घेऊन आला लोखंड सबळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण 52 कशी आणवणी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावूनी आवतीसी दाविती झाली ते वेळी गौप्य करीती ते वेळी मंदिरात नेले तया बाळा पाहती त्याची बाललीला
लिहिला अनेक लोह हाती देती अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हे मी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगने विनविता ते जनक जननी तू तारक शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे नि सर्वस्व लाधले बोलता आम्ही नाही ऐकले अज्ञान मायेने वेष्टिले मुके ऐसे म्हणो तुझ आमचे मनीची वासना तू वा पूर्वा विनंदना तुझे गोगडे बोल अपना ऐकवा होय पुत्र राया हर्षवदन ते वेळी यज्ञोपवित दावी गळा कटी दाखवी मौजे वेखला म्हणून दाखवी मातेशी संज्ञा करोनी मातेशी दावी बाळ संतोषी मौजी बांधिताची आपणासी येईल म्हणे बोल सकळा माता पिता संतोषिती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त पाहती सर्व आयती करीती झाले केले आयती बहुतापरी रत्न खचित अलंकारी माया मोह प्रीती करी समारंभ करीता ती चतुर्वेद ब्राह्मण येती उभारिले मंडप अपार आनंद करीत तसे द्विजवर अपार द्रव्य वेचित तसे नगर लोक विस्मय करीती मुक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपुले इतके वेचुनी पुत्रासी व्रत बंधल करील परियसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवने परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न आम्हासी मिळते देकार देतील हिरण्य वस्त्रे चाड नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक माता पिता अत्यंत सुख देव करिता ती चौल कर्म एरे दिवशी भोजन चौल मनीषी पुनरपी अभंग करून हर्षी यज्ञ पवित्र धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करीती समस्त सहस्त्र भोजन करावया गृहात घेऊन गेली माता पिता भोजन करिता माते सवे निरोप घेतो एक भावे मौजी बंधन करावे म्हणून आला पित्या जवळी विधियुक्त मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळी का मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणे रत्न खचित देती झाली तयावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देते नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्म वर्त तसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेदा ईशेत्वा लोक समस्त तटस्था माता दुखीती ते वेळी तिसरी भिक्षा देता माता सामदे उपडे आता अग्र आया ही गायन करती ती निवेद म्हणत असे सभा समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी मुके बोल वेदचारी म्हणती होईल कारणिक या ते म्हणून नर होईल देवाचा अवतार म्हणून सरस्वती करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतक्या तो वरी तो बाळक मातेसी म्हणत असे ऐक तू उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नव्हेची बोल तुझे मिथ्या निर्धार झाला माझ्या चित्ता निरोप देवा अम्मा तुळता जाऊ तीर्थे आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी कारणे असे परियसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःख दाटले अति गहन उदके भरली लोचने आली मूर्छना वेळी निर्जीव होऊन क्षणे करीत झाली महाशोक पुत्र झाला तू रक्षक म्हणून केली अशा बहु अमुते रक्षी म्हणून होती अशा बहुमनी न बोलसे अम्मासी याची गुन्हे मुके गर्भ नविसी आपणासी न ऐको कधी तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणे ती बाळका अलिंगोनी कुमारका कृपा बाकी वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुःखवंत करण अम्मा कारणे मातेचे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परपरी करीत मनोभावे तू आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तक ठेविती कर मग झाले जाती स्मरण पूर्वजन्मीचा व्रतांत स्मरता झाली विस्मित श्रीपाद श्री वल्लभ स्वरूपात दिसत असे तो बाळक देखोनी मातेची तयवेळी नमन केले चरण कमळा श्रीपाद उठवणी अवलीळा सांगती गोप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती आम्ही संन्यासी असोयती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारणे असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणे परिजननी येसी गुरुमूर्ती सांगे विनेसी पुनरपी विनवी पुत्रासी एक श्रोते एक चित्ते पुत्रासी विनवित वेळी माते सांडोली तुम्ही जरी झाल आणि कधी न देखो बाळ केवी वाचू पुत्र रया दाखुटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्षी धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचार्य वर्ष 12 त्यावरी गृहस्थाश्रम बरा मुख्य सेवानप्रस्थ तदनंतर घडती पुण्य अपरंपार मुख्य आश्रम असे गृहस्थ आचारिता होय अति समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्य अर्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचार्य मार्ग एका पठन करावे वेदाधिका विवाह होता गृहस्थनिका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधोन्या तदनंतर संन्यास करणे न्याय येणे विधी आचरुन्या अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतुष्टावी मनची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास घेता मुख्य असे ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नाम धारका सुमने म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन
विनवी तसे नमून ते परिसा श्रोते जन श्री गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगतसे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वताख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरुनर हरी बाळ चरित्र लीला वर्णनम नाम एकादश अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पण वस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.